फक्त 2 साहित्यात तेलात न फुटणारी उपवासाची कुरकुरीत भजी. गरमागरमच खायची बरं. जशी तळली तशी खायला घ्यायची. ही जी मजा आहे ना ती थंडी झाल्यावर अजिबात येत नाही. आणि तुम्हाला दाखवते बघा. छान अशी खुसखुशीत ही भजी होतात आणि बघा मस्त आतून अशी पोकळ तयार होतात ही भजी. जसे आपले वडे तयार होतात ना सेम तसेच हे आतून पोकळ आणि खायला मस्त कुरकुरीत खुसखुशीत आणि सॉफ्ट असे लागतात. आणि त्याच्यासोबत हे मसाला दही. तुम्ही हे छान दह्यात बुडवून खाऊ शकता किंवा प्लेटमध्ये छान सर्व करून पण खाऊ शकता. बघा दिसतंय ना चाट सारखं. नमस्कार, सुषमा हेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि उपवासाचे साबुदाणा वडे तर तुम्ही बरेचदा खाल्ले असेल, पण आज आपण बनवतो आहे साबुदाणा भजे. हो भजेच आहेत हे, कारण वडे आपण थापून करतो आणि हे भज्यासारखे घातले म्हणून भजे. बरं इथे फक्त आपण 2 साहित्य वापरलेले आहे. इथे शेंगदाण्याचा वापर नाही केलेला आपण, कारण बरेचदा काय होतं ह्या तिन्ही गोष्टी एकत्र केल्या साबुदाणा, शेंगदाणा, बटाटा तर बरेच जणांना त्याचा त्रास होतो. म्हणून शेंगदाणे अवॉइड केलेले आहेत. तरी पण भजे एकदम कुरकुरीत होतात, खायला अप्रतिम लागतात. आणि मुलं जी आहेत ती एकादशी करतात त्याच्यामुळे त्यांना असेच पदार्थ आवडतात. म्हणजे आमच्याकडे तरी असेच पदार्थ पोरांना पाहिजे असते, कारण एकादशीच्या दिवशी स्वयंपाक होत नाही आणि पोरं मुद्दाम एकादशी करतात ह्या सगळ्या गोष्टी त्यांना खायला मिळते म्हणून. असो, म्हणजे ज्यांना आवडत असेल तर त्यांनी नक्की करून बघा. अगदी 2 साहित्यात तयार होतात, पटकन होतात, तेलामध्ये अजिबात फुटत नाही, छान आतून मस्त पोकळ होतात. तर रेसिपी बघूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि चला रेसिपी बघूया. 1 वाटी साबुदाणा साफ करून घ्यायचा. दुकानातून आणतो तेव्हा काहीतरी त्याच्यामध्ये कचरा वगैरे असतो आणि याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊ. थोडंसं हाताच्या साहाय्याने असं करून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामधलं जे पांढरं पाणी आहे ते निघून जातं आणि साबुदाणा आपला चांगला फुलतो आणि मोकळा. धुवून घेतल्यानंतर साबुदाणा आपला भिजेल इतकंच पाणी त्याच्यामध्ये टाकून घेऊ आपण, त्यापेक्षा जास्त नको. आणि या साबुदाण्याला 3 ते 4 तास फुलायसाठी ठेवून देऊ. इथे साबुदाण्याला भिजत घालून 4 तास झालेले आहेत. म्हणजे जेवढा चांगला आपला साबुदाणा मुरेल ना तेवढे भजे चांगले होतात. आणि तुम्ही बघू शकता साबुदाणा आपला चांगला मुरला आहे. म्हणजे पाण्याचं प्रमाण जर परफेक्ट असेल ना तर साबुदाणा चांगला मोकळा मोकळा होतो आणि असा मस्त टप्पोरा दिसतो मोत्यासारखा. आता हा साबुदाणा या परातीमध्ये काढून घेऊ आणि ना हा साबुदाणा आपण असा कुचकरून घेऊ. म्हणजे असा कुचकरून घेतला ना तर तो साबुदाणा थोडासा पंचर होतो आणि मग तेलामध्ये तो फुटत नाही आणि आपल्या भाज्याला बाइंडिंग पण येतं त्याच्यामुळे. प्रयत्न करायचा आपला सगळाच साबुदाणा असा पंचर झाला पाहिजे. अख्खा साबुदाणा असला ना की तेलामध्ये मग तो असा फुटतो आणि पटकन असा बाहेर उडण्याची शक्यता असते म्हणून. आणि इथे आपला साबुदाणा पण कुचकरून झाला आहे. चालेल, 1-2 राहिले असे तर काही प्रॉब्लेम नाही त्याला. त्यानंतर हे 2 बॉईल करून घेतलेले बटाटे आहेत ते आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. साबुदाण्यामध्ये बटाटा एकजीव व्हायला पाहिजे इथपर्यंत कुचकरून घ्यायचा, कारण आपण याचे भजे तयार करतो आहे, वडे नाही करत आहे. आता बघा हे छान असं मिक्स झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये काही मसाले घालून घेऊ. 1 चमचा मिरचीची जाडसर पेस्ट आहे, खूप बारीक नाही केलेली. 1 चमचा जिरं, अर्धा चमचा जाडसर तयार करून घेतलं मिरचीचं पावडर आहे, चिली फ्लेक्स म्हणू शकता तुम्ही, आणि पाऊण चमचा सेंधे मीठ. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं हे तयार व्हायला पाहिजे, असं पटकन पडायला पाहिजे हाताने. बघा आता त्याच्यावरती झाकण ठेवून आपण थोडा वेळ हे बाजूला ठेवून देऊ आणि पटकन याच्यासोबत खायला मसाला दही तयार करू. आता अंदाजाने मी दही घेतलेलं, खूप आंबट दही नको त्याच्यासाठी, जवळपास 1 पावाला कमीच असेल हे दही. त्याला आपण थोडंसं फेटून घेऊ म्हणजे हे एकजीव होऊन जाईल.
आणि ना फ्रेश दही घ्या, म्हणजे कसं त्याचा वास वगैरे येत नाही. खूप दिवसाचं असेल तर मग ते आंबट पण राहतं आणि थोडासा त्याचा वास पण येतो. तर फेटून झालेला आहे. छोट्या 1 चमचा तेलामध्ये मी अर्धा चमचा जिरं आणि थोडंसं चिली फ्लेक्स घालून याचा तडका तयार करून घेतला. पाव चमचा सेंधे मीठ आणि पाव चमचा साखर मिक्स करून घेऊ आणि आपल्या इथे मसाला दही पण तयार आहे. मी तिकडे कढईमध्ये तेल वगैरे घालून घेतलं आहे. आता आपण एकदा हे मिक्स करून घेऊ, तोपर्यंत त्याच्यामधलं मीठ वगैरे पण मुरून जाते. तुम्ही जर कढीपत्ता कोथिंबीर खात असाल ना तर याच्यामध्ये टाकून घेऊ शकता. मी खात नाही म्हणून मी घातली नाही. वाटलं तर थोडंसं पाण्याच्या हाताने तुम्ही हे भाजी सोडू शकता किंवा थोडंसं तेलाचं बोट घेऊन हे भाजी तुम्ही सोडा, जर टाकायला थोडंसं हे होत असेल. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आपण भाजी तळून घेऊ. असं ना थोडंसं लांबुळकं करून घ्यायचं, म्हणजे भजे टाकायला आपल्याला सोपं जातं. भजे तळायला तेल गरम पाहिजे, पण एकदम कडकडीत गरम नको. तेल गरम झालेलं आहे. आता आपण भजे टाकून घेऊ. तर मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला भजे तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता असं लांब हे करून घेतलं ना तर हाताने पटकन सुटते. आणि मी थोडंसं हाताला तेल लावून घेतलेलं. जेवढे बसते तेवढे आपण टाकून घेऊ. गॅसची फ्लेम मीडियम वरतीच आहे. मीडियम फ्लेम वरतीच हे तळून घ्यायचे. या बाजूनी थोडा वेळ होऊ द्यायचे आणि नंतर मग आपण पलटवून हलकासा सराटा घालून मोकळं करून घेऊ. थोडासा रंग चेंज झाला की दुसऱ्या बाजूनी करून घ्यायचे. एकमेकाला चिपकतात ना तर थोडासा झारा त्याच्यामध्ये टाकला ना की ते निघून जातात. आता आपण हे खालीवर करून छान असे मस्त सोनेरी रंगाचे होईपर्यंत याला तळून घेऊ. तर बघा, आपण साबुदाणा चांगला कुचकरून घेतल्यामुळे ते असं फुटत नाही, पण छान कुरकुरीतही होतात. तुम्हाला जर याला भजे म्हणायचे नसेल ना तर तुम्ही याला मिनी वडे पण म्हणू शकता. तरी पण मी तुम्हाला सांगेल की थोडीशी सावधानी बरखायची. याच्यामध्ये काय होते, कधी कधी काही साबुदाणा आपला चांगला एकजीव होत नाही किंवा फुटल्या जात नाही, तर तेव्हा असं तो थोडासा आवाज येऊ शकते. त्याच्यामुळे थोडंसं लांबच उभं राहायचं तळायच्या वेळेस. आणि हे तयार झालेले आहेत आणि आपण याला आता काढून घेऊ. थोडस या नेट मध्ये काढलं ना की एक्सेस ऑइल जे आहे ते झरून जातं. बघा कशी छान फुलले आहे ना मस्त, आणि साबुदाणा पण छान दिसतोय त्याच्यामधला असा फुललेला. तर याच पद्धतीने आपण बाकीचे पण काढून घेऊ. तुम्ही ना हे गोल गोल वड्यासारखे पण थापू शकता, असं काही नाही, पण मला हे असेच आवडतात. म्हणजे एक उचलला आणि चटणीत बुडवून छान खाल्ला. आणि तुम्हाला दाखवते बघा, छान अशी कुरकुरीत आणि बघा एकदम पोकळ ही भजी तयार होतात. आणि त्याच्यासोबत हे मसाला दही. तर तुम्ही पण या पद्धतीने हे उपवासाचे साबुदाणा भजे नक्की ट्राय करा. तुमच्याकडे पण सगळ्यांना आवडतील याची खात्री मी घेते. आणि आवडले तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.